तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही थंबनेल बघितले असेल. तर थंबनेलमध्ये तुम्हाला दाखवलं की ते मॉकअप जे असतं लग्नपत्रिका ते कसं बनवायचं. हे अशा पाहिजे ट्रेंडी डिझाईन असतात. हे आपण कशा बनवू शकतो तर ते तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. एक नवीन पद्धतीने सांगणार आहे. त्यामध्ये कशा पद्धतीने आपण शॅडो ॲड करू शकतो, कशा पद्धतीने आपण ती पत्रिका असेल त्याला एक थोडा शायनी इफेक्ट देऊ शकतो, ते तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि कोणते कोणते एलिमेंट मी त्यामध्ये वापरणार आहे ते सांगणार आहे तुम्हाला डिटेलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. छोटीशी टिप्स पण असणार आहेत छोट्या मोठ्या. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. आणि मित्रांनो, चॅनल कोण असेल त्याने सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बायकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळते. तर ही ह्याची PhD फाईलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली. ती फाईल कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलेलं आहे, छोट्या छोट्या गोष्टी. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि मित्रांनो, जर तुम्ही बघितलं तर अशा टाईपच्या ज्या लग्नपत्रिका असतात, त्या मी जी लग्नपत्रिका दाखवलेली ती बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती. ती लग्नपत्रिका जर तुम्हाला त्याची पण व्हिडिओ पाहिजे असेल डिटेलमध्ये तर नक्कीच मला खाली कमेंट करा. त्याच्यावरती पण तुम्हाला मी कशी बनवली ती सांगाल आणि तशा टाईपचे. तर मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात. तर मित्रांनो, आपण एक नॉर्मल डॉक्युमेंट क्रिएट करू. 12 पिक्सल बाय 12 पिक्सल, 12 इंच बाय 12 इंच, सिम्पल अशी एक डॉक्युमेंट क्रिएट केली. सॉलिड कलर सिलेक्ट करू आणि अशा टाईपचा सॉलिड कलर घेऊ डार्कमध्ये. ओके. आता जे टेक्स्चर आहे ते टेक्स्चर इम्पोर्ट करून घेऊ. हे जे टेक्स्चर आहे ते टेक्स्चर नॉर्मल, हे फॅब्रिक टेक्स्चर आहे, हे इम्पोर्ट करू. आणि मित्रांनो, अशा टाईपचे टेक्स्चर तुम्ही सिम्पल डाउनलोड करू शकता. म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टेक्स्चर डाउनलोड करा. जर तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल, 5 युजफुल जे वेबसाईट सांगितलं होते मी, ती जर बघितली नसेल ती बघा. त्यामुळे सांगितले कोणते कोणते टेक्स्चर आहेत आणि ते काय आहे. ते वेबसाईट ती व्हिडिओ जर पूर्ण बघितली नसेल तर ती बघा व्हिडिओ एकदा, आणि त्यामुळे सांगितले. तर ह्याला मित्रांनो आपल्याला ब्लेंड मोड इफेक्ट द्यायचा आहे. तो म्हणजे हार्ड लाईट असा इफेक्ट द्यायचा, जेणेकरून एक थोडासा जो बेस कलर असतो, बेसचा जो असतो इफेक्ट तो येतो. याला नॉर्मल ओपेसिटी जस्ट कमी करू. आता जी प्लेट आहे, जी ताट आहे, आपल्याला ते घ्यायचं आहे, ड्रॅग अँड ड्रॉप करायचं आहे पेजवरती आणि फक्त जस्ट एक सेंटरला आपण ॲडजस्ट करू अशा टाईपमध्ये. आणि ह्याला काय करायचं मित्रांनो, सिम्पल Ctrl+J कॉपी केलं, Ctrl+T ट्रान्सफॉर्म करा, जस्ट ड्रॅग करू असं. आता काय करायचं मित्रांनो, सिम्पल डबल क्लिक करा, कलर ओव्हरले ब्लॅक कलर दिला, जस्ट खाली घेऊ ह्याच्या. आणि ह्याला काय करायचं, फिल्टरमध्ये यायचं, ब्लर यायचं आणि बॉक्स ब्लर इफेक्ट द्यायचा आहे. ह्याची व्हॅल्यू तुम्ही तुमच्या पद्धतीने सेट करा आणि फक्त ह्याला मल्टिप्लाय इफेक्ट द्या. मल्टिप्लाय दिला आणि ओपेसिटी जस्ट कमी करा, जेणेकरून ते रिअलिस्टिक दिसेल अजून. ओके. आता जी पत्रिका आहे ती पत्रिका घेऊ आपण. हिची पत्रिका आहे, सिम्पल ड्रॅग अँड ड्रॉप करू पेजवरती अशा टाईपमध्ये. Ctrl+T ट्रान्सफॉर्म आणि जस्ट ॲडजस्ट करू आपल्या पद्धतीने ही अशा पद्धतीने. ओके. थोडीशी बाहेर पण दिसली पाहिजे, जेणेकरून थोडी रिअलिस्टिक वाटेल. ओके. अशा टाईपमध्ये सेंटर करू फक्त जस्ट असं सेंटर, पण ती प्लेटच्या बाहेर जाते एवढं ठीक आहे. आता ह्याला जी अजून ही रिअलिस्टिक वाटत नाही, थोडं रिअल वाटत नाही, तर कसं करायला लागेल, त्याला डबल क्लिक करा, स्ट्रोक ॲड करायचा आपल्याला. स्ट्रोक ॲड केला, कलर पिक करा इथला, हा कलर पिक केला, जस्ट थोडा डार्क घ्या, वाटलेच इकडं घेऊ थोडंसं खालती आणि देन. आता बघा थोडं ते काय म्हणू शकतो, पत्रिकेला थोडासा डेप्थ आलेला आहे अशा टाईपचा. आता आपल्याला काय करायचं, सिम्पलमध्ये ह्याचीच कॉपी करायची. कॉपी केले आणि हे खाली घेऊ फक्त. ह्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करा आणि डबल क्लिक करून आपल्याला ह्याला यायचं आहे कलर ओव्हरले, सिम्पल सेम इफेक्ट, ब्लर, बॉक्स ब्लर अशा टाईपमध्ये. Ctrl+T ट्रान्सफॉर्म, इकडं थोडीशी ड्रॅग करू. आपल्याला खरं शॅडो ह्या साईडला पाहिजे, त्यामुळं थोडं आपण हे नॉर्मल ड्रॅग करू या साईडने, कारण शॅडो ह्या साईडला जास्त आहे. तर ह्या टाईप लाईटच्या हिशोबाने आपण ह्या ॲडजस्ट करू. ओके. आणि ओपेसिटी जस्ट कमी आणि मल्टिप्लाय द्या, जेणेकरून अजून रिअल दिसेल. आता फक्त अजून एक इफेक्ट द्यायचा, ते म्हणजे ही जी प्लेट आहे थोडंसं त्याला शॅडोचा इफेक्ट त्याला द्यायचा आहे. तर सिम्पल लेवल्स ॲड करू. ह्याला क्रिएट क्लिपिंग मास्क केलं मी, सिम्पल अशा टाईपमध्ये. थोडीशी व्हॅल्यू फक्त जस्ट ॲडजस्ट करू आपण.
ओके, अशा टाईपमध्ये सेम मल्टिप्लाय कंट्रोल आय केलं फक्त आणि जस्ट कोणता पण आपण सॉफ्ट ब्रश सिलेक्ट करू अशा टाईपचा आणि फक्त व्हॅल्यू ॲड करू अशा टाईपमध्ये, जेणेकरून ती शॅडो त्या पत्रिकेची दिसेल त्या प्लेटवर. मी ते रिअल वाटेल अजून, नाही तर ती रिअल वाटणार नाही अशा टाईपमध्ये. ओके, बघू शकता मी इथं ओपेसिटी ह्याची कमी केली, त्यामुळे थोडंसं व्यवस्थित होते. वाटल्यास थोडीशी ओपेसिटी अजून कमी करू आणि ॲडजस्ट करू फक्त जस्ट आपल्या पद्धतीने. ओके, जस्ट ठीक आहे. आता ठीक आहे, जे पुढचे एलिमेंट आहे ते ॲड करू ह्याच्यामध्ये अशा टाईपमध्ये. हे एक एलिमेंट आहे, हे एक एलिमेंट. जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप पेजवरती. ह्याची प्लेसमेंट फक्त जे व्यवस्थित करा सगळ्यांनी, म्हणजे जेणेकरून ती पत्रिका अजून रिअलिस्टिक दिसेल. नाहीतर मग सगळीकडे म्हणजे जरी ते जे बाकीचे ऑब्जेक्ट म्हणजे हे हळदी कुंकू असेल तरी ते व्यवस्थित ॲडजस्ट करा, जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल. ओके, डबल क्लिक, सेम इफेक्ट द्यायचा आपल्याला अशा टाईपचा. ओके, फिल्टरमध्ये जाऊन बॉक्स ब्लर इफेक्ट, मल्टिप्लाय ह्याला द्या इफेक्ट आणि प्लस ओपेसिटी जस्ट कमी. तर अशा टाईपमध्ये आता जे हा इफेक्ट दिलेला आहे ह्याला पण सेम. ओके, तर मित्रांनो इथं बघू शकता हा बॉक्स एक ॲड केलेला आहे, सेम हिशोबाने ॲड केलेला आहे. आता फक्त जी पत्रिका आहे या पत्रिकेला आपल्याला काय करायचं, जस्ट एक थोडे इफेक्ट ॲड करायचे. ओके, अशा टाईपमध्ये, जेणेकरून ती थोडीशी शायनी इफेक्ट दिसेल त्याच्या लाईटमधला. ओके, अशा टाईपमध्ये. आता त्याला काय करायचं, इनवर्स. ओके, इनवर्स केलं, कोणता ब्रश सिलेक्ट करा आणि ओपेसिटी वाटल्यास थोडी कमी करू आपण, 68 ठेवली. फ्लो पण थोडा कमी करू आणि जस्ट ड्रॅग करायचं आपल्याला अशा टाईपमध्ये. ओके, जेणेकरून थोडा शायनी इफेक्ट दिसेल. वाटल्यास अजून एक कर्व्स ॲड करू. ओके, आणि कंट्रोल जी केलं, कर्व्स ॲड केलं आणि कंट्रोल आय. ह्याला पण काय करायचं आपल्याला, कंट्रोल आय करू एकदा, परत इन्व्हर्स करू आणि इथनं एकदा बघू कोणता इफेक्ट चांगला वाटतो आहे लाईटसाठी, जेणेकरून तो व्यवस्थित दिसेल. ओके, स्क्रीन नाही तर लाईट इफेक्ट ॲड केला, कंट्रोल इन्व्हर्स आणि आपल्याला काय करायचं, पॉलिगॉन सिलेक्ट करायचं आहे. पॉलिगॉन सिलेक्ट केला अशा टाईपमध्ये. ओके, आणि आता काय करायचं आहे, पेस्ट केलं. आता जो हा मास्कला आपल्याला काय करायचं, ब्लर करायचं आहे अशा टाईपमध्ये, बॉक्स ब्लर आणि फक्त जी ओपेसिटी आपल्याला करायची थोडी कमी करायची, जेणेकरून बघा एक थोडं शायनी इफेक्ट आपल्या त्या पत्रिकेवरती आलेला आहे अशा टाईपमध्ये. ओके, तर मित्रांनो आणि ह्याला शेवटची स्टेप म्हणजे अशी, आपल्याला शॉर्टकट काय सांगतो, कंट्रोल अल्ट शिफ्ट आय, हे मर्ज होणार आणि त्याला नंतर आपल्याला काय करायचं, कॅमेरा रॉ इफेक्ट ॲड करायचं त्याच्यामध्ये. हे ॲडजस्टमेंट आहेत, हे तुमच्या पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करू शकता कसं पाहिजे ते त्या हिशोबाने अशा टाईपमध्ये. ओके, जस्ट ॲडजस्टमेंट केलेलं. ही तुमची पत्रिका, ही तुमची डिझाईन. ह्याच्यामध्ये मग लोगो, तुमचं जे कॉन्टॅक्ट नंबर, वेबसाईट, इंस्टाग्राम हे तुम्ही ॲड करू शकता. आणि मित्रांनो इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, त्याची लिंक पण मी खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, दोन्ही पेजची लिंक दिलेली. सिम्पल मी जाऊन फॉलो करा नवीन नवीन ट्रेंडी डिझाईनसाठी. तर मित्रांनो हे व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि मित्रांनो चॅनलवर कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बायकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. आणि मित्रांनो ह्याची पी फाईलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सिम्पल मी जाऊन डाउनलोड करा. आणि मित्रांनो व्हिडिओ कसे वाटले नक्कीच सांगा आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.